20 वर्ष मुंबईत भाजप ठाकरेंसोबत सत्तेत होते तेव्हा अनेक पदं उपभोगली। 25 वर्ष तुम्ही काय केलं या भाजपाच्या टीकेला आदित्य ठाकरेंचं उत्तर। एक सीएम आणि 2 डीसीएमनी मिळून पैशांचा माज केला। बिनविरोध निवडणुकीसाठी हत्या केल्याचा आदित्य ठाकरेंचा आरोप। मुख्यमंत्र्यांचा मराठवाड्यात प्रचार सभांचा धडाका। 15 तारखेला आमच्याकडे लक्ष द्या, पुढची 5 वर्ष आम्ही तुमची काळजी घेऊ। फडणवीसांचं जालन्यात आश्वासन। परभणी नांदेडमध्ये ही प्रचार सभा। अविनाश जाधव यांनी घेतली निवडणूक आयुक्तांची भेट। बिनविरोध पॅटर्न विरोधात आयुक्तांकडे केली तक्रार, तर चौकशी पूर्ण होईपर्यंत निकाल राखून ठेवा, अविनाश जाधव यांची मागणी। ठाण्यातील व्हिडिओ अत्यंत गंभीर। पोलीस उमेदवारांना घेऊन शिंदेंच्या घरी आणतायत। या प्रकरणावरून कोर्टात जाणार। संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल। नवनीत राणांच्या वक्तव्याची ओवेसींकडून खिल्ली। तुम्ही 4 नाही तर 8 मुलं करा, आम्हाला काय करायचंय? ओवेसींचा टोला, तर ओवेसींना पाकिस्तानात फेका, राणांचं प्रत्युत्तर। शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची पत्रकार परिषद। संजय राऊत, अविनाश जाधव ठाण्याचा जाहीरनामा प्रसिद्ध करणार, तर एकनाथ शिंदेंचाही आज ठाण्यात रोड शो। चिपळूणमध्ये कृषी महोत्सव कार्यक्रमात नारायण राणेंना कार्यक्रमात आली भोवळ। राणेंची प्रकृती स्थिर असल्याची आयोजकांची माहिती। पिंपरी चिंचवडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने सामने। भाजप उमेदवारांनी सोसायटीत प्रचार करायचा नाही। राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी सोसायटीच्या गेटला टाळं लावल्यानं वाद। पिंपरी चिंचवडच्या प्रभाग क्रमांक 16 मध्ये निवडणूक प्रचाराला चांगलाच वेग आलाय। रविवारी सुट्टीचा दिवस आहे, त्यामुळे शिवसेनेच्या उमेदवारांकडून रविवारी जोरदार प्रचार केला गेला। किवळे गावातील मारुती मंदिरात प्रचाराचा नारळ फोडण्यात आला। घरोघरी मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या गेल्या। यावेळी मतदारांनी जागोजागी 4ही उमेदवारांचं औक्षण केलं। विजयी होण्याकरता त्यांना आशीर्वाद दिले। प्रचारात उत्साहाचं वातावरण बघायला मिळालं। बरेच ठिकाणी आपल्या स्ट्रीट लाईट्स नाही तर नक्कीच पुढे भविष्य काळात अशा ठिकाणी आपले जे स्ट्रीट लाईट्स बंद पडलेले आहेत ते आपण नक्कीच दुरुस्त करणार आणि अजून आणखी संख्या वाढवणार स्ट्रीट लाईट्सची, जेणेकरून महिला सुरक्षित वाढेल आणि ठिकठिकाणी कॅमेरे देखील लावणार, जेणेकरून महिला या सुरक्षित राहतील। बातमी डोंबिवलीतून आहे। डोंबिवलीमध्ये काही प्रभागांमध्ये युतीमधील भाजप आणि शिवसेना या 2 पक्षांमध्ये लढत होणार आहे। या प्रभागामध्ये मैत्रीपूर्ण लढती होतील असं भाजपचे कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब म्हणाले। या ठिकाणी अंबरनाथ पॅटर्न राबवला जाईल असा थेट इशारा नंदू परब यांनी दिला। त्या प्रभागामध्ये हट्ट, फक्त हट्ट, बाळ हट्ट यासाठी इथे या पॅनलमध्ये युती झाली नाही। आमचे उमेदवार मंदारजी असतील आणि त्यांच्या ताई असतील, हे ताई जेव्हा फॉर्म भरायलाच गेले त्या ठिकाणी शिवसेना पार्टीचे 4ही उमेदवार फॉर्म भरत होते। फक्त बाळ हट्ट यामुळे त्यांनी ते फॉर्म भरले। आम्हाला सांगितलं गेलं होतं की समजूत काढून आम्ही नंतर पाठी घेऊ, तसं झालं नाही आणि त्यामुळे माननीय चव्हाण साहेब आणि खासदार साहेब यांनी एकनाथ शिंदे साहेब यांनी ठरवलं की या प्रभागामध्ये मैत्रीपूर्ण लढत करायची। विकासाच्या जोरावर पिंपरी चिंचवडमध्ये भारतीय जनता पार्टीला यश निश्चित मिळेल असा ठाम दावा केला भाजप आमदार शंकर जगताप यांनी। प्रभाग क्रमांक 16 मध्ये भाजप आरपीआय युतीच्या उमेदवारांच्या प्रचाराकरता ते गेले होते। त्यावेळेला पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला। उत्तर देताना आमदार जगताप यांनी हे भाकीत केलं। राज्य आणि केंद्रात भाजपची सत्ता आहे। विकास कामांच्या बळावर पुन्हा एकदा महापालिकेत सुद्धा भाजपचं पारडं जड राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। पूर्ण पिंपरी चिंचवडमध्ये हे वातावरण भारतीय जनता पार्टीमध्ये झालेलं आहे। प्रभाग क्रमांक 16 मध्ये आरपीआय आणि भारतीय जनता पार्टीची युती आहे।
आणि आमचे चारही उमेदवार हे भरघोस मताने निवडून येतील. इथे केलेली जी विकासाची कामं आहेत आणि महाराष्ट्र सरकार असेल, केंद्रातलं सरकार असेल आणि 2017 ते 22 मध्ये स्थानिक स्वराज्य म्हणजे महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीने जी काही कामं केलीत, विकासाच्या रथ जो इथे चढता आलेख आहे त्या जोरावर इथले चारीच्या चारी आमचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून येणार. पुढे जाऊया. जळगाव महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीकरता राजकीय वातावरण तापायला लागलेलं आहे. प्रभाग क्रमांक 13 मधून माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचे पुत्र प्रफुल्ल देवकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. जळगावच्या रायसोनी नगरातील महादेव मंदिरामध्ये नारळ फोडून त्यांनी प्रचाराचा शुभारंभ केला. जनतेच्या आशीर्वादानं विकासाचा नवा अध्याय सुरू करण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला. आता देवकर कुटुंबाच्या राजकीय वारशाला मतदार कितपत साथ देतात हे बघावं लागेल. काल सभेमध्ये झालं आणि त्या पद्धतीनं ह्या प्रभागामध्ये 100% कामं करण्याचा आमचा प्रयास राहील. हा मतदारसंघ सुजलाम सुफलाम स्वच्छ हिरवागार असा करण्याचा आमचा मानस राहील. तिन्ही उमेदवार हे तडफदार आहेत, कामाला सातत्यानं मदत करणारे, पाठपुरावा करणारे आहेत आणि सेवाभावी वृत्तीचे उमेदवार आहेत. त्यामुळं जनतेचा विश्वास हा महायुतीवरती झालेला आम्हाला दिसतोय. सर्वांच्या माध्यमातून मला वाटतं आम्ही जनतेमध्ये, कारण महायुती आपल्या राज्यामध्ये आणि राज्यामध्ये महायुती किती विकास करते हे आपण सर्व जनतेने पाहिलेलं आहे आणि जनता आम्हाला 100% आशीर्वाद देईल. मागच्या वेळेला सुद्धाही चारही उमेदवार भारतीय जनता पार्टीचे इथे जनतेने आशीर्वाद दिले होते आणि आतासुद्धा महायुतीमध्ये जनता आम्हाला आशीर्वाद देईल अशी आम्हाला 100% अपेक्षा आहे. आमचे चारही उमेदवार विजयी होतील. त्याच्यातले 4 पैकी 1 बिनविरोध झालेले. पिंपरी चिंचवडमध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. इथं भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार टक्कर आहे. भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी शहराध्यक्ष बापू काटे रिंगणात उतरले. विकासाच्या मुद्द्यावर आपल्याला जनता कौल देईल असा विश्वास काटेंनी व्यक्त केला. शहरामध्ये पुन्हा भाजपची सत्ता येणार आहे असा दावाही त्यांनी केला. त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांनी. आपण बघतोय की स्वतः भाजपचे शहराध्यक्ष उमेदवार आहेत बापू काटे आणि त्यांच्याकडनं जाणून घेऊया की नेमका प्रचार कसा चाललाय. खरं तर मोठं आव्हान वाटतंय का की ही लढाई सोपी आहे? नाही, बिलकुल आव्हान वाटत नाहीये. ज्या ठिकाणी जातो तेवढ्याच उत्साहात लोक नागरिक सगळ्यांना भेटतात आहे. नागरिकांमध्ये पण उत्साह आहे. 2022 नंतर खरं तर 4 वर्ष झालं ही संपूर्ण बॉडी डिझॉल्व होऊन आणि नागरिकांमध्ये एवढा उत्साह आहे की कधी एकदा 15 तारखेला बाहेर पडून 16 तारखेला या महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आणण्यासाठी नागरिकच उत्साह आहे. पण मग काय असं वाटतंय की तुम्हालाच जनता साथ देईल, काय कारण असं? खरं तर मी आता गेले 8 दिवसापासून जनतेमध्ये फिरतोय. लोकांच्या मनामध्ये एकच भावना आहे की पार्लमेंट ते पालिका जर एक गव्हर्नमेंट असेल तर जे मोठे प्रोजेक्ट या शहरामध्ये यायचे ते चांगले प्रकारे ते प्रोजेक्ट येतील. त्यामुळे लोकांना विश्वास आहे की हे सगळं शक्य कोण करू शकतो? भारतीय जनता पार्टी करू शकते. एवढं आपण पाहता की एवढ्या उत्साहात सगळे नागरिक रस्त्यावर येतात, सोसायटीमध्ये येतात, रोडवरती पाठिंबा देतात. त्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे. अजित पवारांनी प्रचंड गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत भाजपच्या कारभारावर आणि आता एकंदरीत बघितलं तर आपल्या जे वरिष्ठ नेते आहेत तेही यायला सुरुवात झाली. त्या आरोपाला काय उत्तर असणार आहे आणि कशा पद्धतीने बघताय? खरं तर आरोप हे निवडणुकीच्या कार्यकाळात होणार आहे. या आरोपाला उत्तर आमच्या विकासाच्या मुद्द्यावरती असणार आहे. या शहरामध्ये जे मोठे मूलभूत प्रश्न आहेत, मेट्रो लाईन आपल्या 3rd DPR मध्ये घ्यायची आहे, अनेक लोकांना लोकल ट्रान्सपोर्ट सुधारलं पाहिजे, नंतर रिव्हरफ्रंट सारखा प्रोजेक्ट झाले पाहिजे, या शहरामध्ये पाणी व्यवस्था मोठ्या प्रमाणावरती आणायची. कारण आतापर्यंत 35 लाख लोकसंख्येचं हे शहर भविष्यात 70 लाखापर्यंत जाईल. याचं पूर्ण प्लॅनिंग हे आता करायला. म्हणजे तुम्हाला म्हणायचं की विरोधकांकडे आरोपच आहेत? शेवटी आता पहा, ज्यावेळेस आरोप होतो, एक निवडणूक म्हणून आरोप होतोय, पण भारतीय जनता पार्टी फक्त विकासाच्या मुद्द्यावरतीच निवडणूक लढणार आहे. पण मग कोण येणार आहेत, कशा पद्धतीच्या बापू सभा असणार आहेत आणि काय एकंदरीत चित्र असेल? आपण सगळ्यांनी पाहिलं की प्रत्येक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी ही सेंट्रलपासून तर ग्राउंड लेवलपर्यंत सगळे आमचे नेते उतरत असतात. याच्यामध्ये 2 दिवसामध्ये स्टार प्रचारक म्हणून ज्यांची यादी आमच्यापर्यंत येईल त्याच्यामध्ये केंद्रातले काही मिनिस्टर असतील, या राज्याचे आदरणीय देवेंद्र भाऊ हेही पिंपरी चिंचवड शहरासाठी वेळ देणार आहेत. त्याच्यानंतर आदरणीय बावनकुळे साहेब असतील,
आदरणीय गिरीशजी महाजन साहेब असतील आणि आपले संपर्क मंत्री आदरणीय चंद्रकांत दादा पाटील दादा असतील, असे बरेच मंत्री या शहरामध्ये येणार आहेत. त्यामुळे येत्या 8 ते 10 दिवसामधलं वातावरण आणखीन वेगळं हे भारतीय जनता पार्टीसाठी असेल. अर्थात. आणि त्यामुळे आपण बघतो की भारतीय जनता पार्टीची पूर्णच्या पूर्ण फौज जी आहे ते या महानगरपालिका निवडणुकीमध्ये आपल्याला उतरलेली बघायला मिळणार आहे. आज व्हिडिओ जर्नलिस्ट सुरज पाटील, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड.